मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AIOSM टेक चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की आधार आणि पॅन कसे लिंक करायचे। सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। त्यावरती eportal.incometax.gov.in अशा प्रकारे URL मध्ये टाइप करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। होमवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस दिसेल। या ठिकाणी क्विक लिंक्स तुम्हाला दिसतील। यामध्ये तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक आधार स्टेटस म्हणजे तुमचा आधारशी पॅन नंबर लिंक आहे का या ठिकाणी तुम्ही स्टेटस चेक करू शकता। आणि जर लिंक नसेल तर खाली लिंक आधार यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्टेप कंप्लीट करायची आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। खाली आधार नंबर टाकून घेऊया। आणि खाली स्क्रॉल करून व्हॅलिडेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन दिसेल, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे। पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड फॉर दिस पॅन, म्हणजेच जर आपण या ठिकाणी आधी पेमेंट केलेली असेल, म्हणजेच 1000 रुपये जर पेमेंट केलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी पेमेंट शो होतो। पण याआधी आपण कधी पेमेंट केलेली नाही, त्यामुळे या ठिकाणी पेमेंट शो होत नाही आहे। आपण फर्स्ट टाइम करत आहे, त्यामुळे कंटिन्यू टू पे थ्रू ई-पे टॅक्स यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत या ठिकाणी पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कन्फर्म पॅन नंबर टाकायचा आहे, म्हणजे परत एक वेळेस पॅन नंबर रिपीट करायचा आहे। खाली या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, जो तुम्ही मोबाईल नंबर आत्ताच दिलेला आहे त्यावरती एक OTP गेलेला असेल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमची डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे। यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड थ्रू मोबाईल OTP, क्लिक टू कंटिन्यू टू मेक अ न्यू पेमेंट। या ठिकाणी तुमचा पॅन नंबर दिलेला आहे। या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स दिसतील। इन्कम टॅक्स, डिमांड पेमेंट, अशा प्रकारे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसतील। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे, इन्कम टॅक्स। यावरती प्रोसीड बटनावरती क्लिक करून असेसमेंट इयर निवडायचं आहे आणि या ठिकाणी टाईप ऑफ पेमेंट मायनर हेड यामध्ये तुम्हाला ऑदर रिसिप्ट्स 500 हा ऑप्शन निवडायचा आहे। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ऑदर रिसिप्ट्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली सब टाईप ऑफ पेमेंट हे ऑप्शन तुम्हाला ओपन होतील। यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार यावरती टिक करून घ्यायचं आहे। ते टिक केल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे न्यू पेमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी टॅक्स हे सर्व पेनल्टी वगैरे या ठिकाणी दिसून जाईल। तुमचं जो काही चालान असेल 1000 रुपयाचं या ठिकाणी चालान दर्शवण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पेमेंट गेटवे भेटतील। यामध्ये नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पे ॲट बँक काउंटर, RTGS, NEFT आणि UPI क्रेडिट कार्ड, तुमच्या परीने जो काही तुम्हाला ऑप्शन सोपा पडेल तो तुम्ही निवडू शकता। या ठिकाणी मी UPI थ्रू पेमेंट करणार आहे, त्यामुळे पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग UPI अँड क्रेडिट कार्ड, त्यानंतर SBI आणि कंटिन्यू या बटनावरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण डिटेल्स मला दिसत आहे आणि त्यानंतर पे नाव या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घ्यायचेत। याला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्याच्या नंतर या ठिकाणी आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स ते वाचल्याच्या नंतर सबमिट टू बँक यावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही नेट बँकिंगनं पेमेंट करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक चार्जेस तुम्हाला 6 रुपये लागत आहेत। क्रेडिट कार्ड थ्रू 8.5 म्हणजे 8.5 रुपये लागत आहेत। अशा प्रकारे UPI थ्रू आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता। या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही। या ठिकाणी
1000 रुपयाचा अमाऊंट सर्व पाहून घ्यायचं आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा कोणताही फोनपे, गुगल पे, कोणताही जो पेमेंट ॲप असेल तो ॲप ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला QR कोड याला स्कॅन करून 1000 रुपीज पेमेंट पे करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी पेमेंट करून घेतलेलं आहे. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा द चालान पेमेंट इज सक्सेसफुल म्हणजेच तुम्ही या ठिकाणी सर्व माहिती पाहू शकता आणि जो काही चालान असेल तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड या बटनावरती क्लिक करून चालानची रिसिप्ट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर मंडळी अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. उशीर करू नका कारण नंतर दंड अजून वाढू शकतो किंवा पॅन कार्ड कायमचं बंद पडू शकतं. तुम्हाला ही प्रोसेस करताना काही अडचण आली का किंवा तुमचं पॅन कार्ड लिंक झालंय की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.